लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहाल की सासूबाई काव्याच्या निष्काळजीपणावर चांगल्याच भडकलेल्या असतात आणि बडबड करत असतात। त्यातच त्या सगळ्यांना विचारतात की तुमचं कोणाचं तिच्याशी भांडण तर झालेलं नाहीये ना। यावर जीवाला काय बोलावं हे समजतच नाही। इतक्यात नंदिनी म्हणते की मी एकदा आईला फोन करून विचारते की काव्या तिथे तरी आली आहे का। यावर सासूबाई म्हणतात की नंदिनी, अगं या काव्याने तुझ्यातला एकही गुण कसा का नाही घेतला, तू कधीतरी अशी न सांगता घर सोडून जाशील का। यावर नंदिनी जीवाकडे बघत, नाही मी न सांगता घर सोडून जाणार नाही, पण जेव्हा मला जायचं असेल तेव्हा मी सांगूनच जाईन असा टोमणा मारते आणि माहेरी फोन करण्याचं कारण पुढे करत सासूबाईंना जीवाला औषध लावायला सांगते। जीवाला तिचं वागणं खटकतं। एकीकडे पार्थ बाहेर जाऊन काव्याचा शोध घेतो। शेवटी न राहून तो रम्याला फोन करून तिची चौकशी करतो। रम्या त्याच्या बोलण्यातून सगळं प्रकरण काढून घेते। इथे काव्याची मैत्रीण अनिशा धावत पळत तिच्या माहेरी पोहोचते आणि काव्याची विचारपूस करू लागते। बोलता बोलता तिच्या आईला ती सत्य सांगून टाकते की काव्या कोणालाही न सांगता आपलं सगळं सामान घेऊन घर सोडून इथे निघून आली आहे आणि तिथे सगळेजण टेन्शन मध्ये आहेत। हे ऐकून आईला काव्या खोटं बोलल्याचं सत्य कळतं। इथे आत्याबाई काव्याच्या सासूची कानभरणी करत असतात। तितक्यात नंदिनी तिथे येते आणि आईचा आलेला कॉल सासूबाईंना देते। काव्याची आई तिच्या सासूबाईंची माफी मागते आणि काव्याला जबरदस्ती सासूबाईंची फोनवर माफी मागायला फोन देते। इथे सासूबाई काव्याला जाब विचारतात। काव्या मला त्या घरामध्ये अभ्यास करताना डिस्टर्ब होतं असं कारण पुढे करते, पण सासूबाई तिला चांगलंच खडसावतात आणि फोन ठेवताना मुद्दाम विचारतात की काव्या अगं परत येणार आहेस की तिथेच राहणार आहेस। त्यावर काव्या म्हणते की मी हे आठवणीने कळवेन काकू। त्यावर त्या भोचकपणे जमलं तर कळव असं म्हणतात। काव्या आईला फोन देते आणि तिथून निघून जाते। आई सासूबाईंची पुन्हा एकदा माफी मागते आणि सासूबाई फोन ठेवून देतात। इथे सासूबाईंना न राहून आपल्या सांगण्यावर रडू येऊ लागतं। नंदिनी सासूबाईंना शांत करते। बाजूला असलेल्या आत्याबाई आगीत तेल ओतायचं काम करतच असतात। हे बघून नंदिनी सासूबाईंना आराम करायला रूम मध्ये घेऊन जाते। इकडे आत्याबाई खुश होऊन रम्याला फोन करून काव्याने कशी बोलणी खाल्ली हे रंगवून सांगतात आणि त्यांची कारस्थानं रचणं सुरू होतं। इकडे पार्थ धावत पळत घरी येऊन जीवाला काव्या माहेरी सुखरूप आहे ना याची खात्री करून घेतो। जीवा त्याला विचारतो की तुला तिचा राग नाही का आला। त्यावर पार्थ एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटू लागल्या की त्याच्या वागण्याचा काहीच त्रास होत नाही आणि या कितीही वाईट वागल्या तरी मी त्यांच्यावर रागवू शकत नाही असं म्हणतो। हे ऐकून तर जीवाचा चेहराच पडतो। दुसरीकडे काव्याच्या माहेरी तिची मैत्रीण अनिशा तिला कॉफी आणून देते आणि काव्या चुकून अनिशाला पार्थ म्हणून हाक मारते। यावरून अनिशा तिला चिडवू लागते। तिचं चिडवणं उडवून लावत सवयीप्रमाणे काव्या खाली बिछाना घालूया असं म्हणते। यावर अनिशा तिला अगं आपल्याकडे बेड आहे याची आठवण करून देते आणि आपल्याला पार्थच्या सोबतीची किती सवय झाली आहे हे पटकन काव्याच्या लक्षात येतं। इथे जीवा पार्थ काव्यामध्ये गुंतला या विचारानेच डिस्टर्ब झालेला असतो। मन मोकळं करायचं म्हणून तो सगळं लिहायला बसतो। इतक्यात नंदिनी खोलीत येते आणि आपला बिछाना घेते आणि जायला निघते। तेवढ्यात जीवा तिला अडवून विचारतो। त्यावरती जोवर मला माझं उत्तर मिळत नाही तोवर मी हॉलमध्येच झोपेन असं म्हणते। या गोष्टीवरून जीवा आणि तिच्यामध्ये वाद होतो आणि शेवटी ती खोलीच्या बाहेर निघून जाते। आता नंदिनी काही सत्य जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही हे जीवाच्या ध्यानात येतं। आता नंदिनी समोर जीवा काव्याच्या प्रेमाचं सत्य उघड होतंय की जीवा ते लपवून ठेवण्यात यशस्वी होतोय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा।